बिल्किस बानो प्रकरणी सुप्रीम कोर्टानं गुजरात सरकारला एक मोठा झटका दिलाय आणि गुन्हेगारांची शिक्षा कमी करण्याचा गुजरात सरकारचा निर्णय रद्द ठरवलाय। गुजरात सरकारला गुन्ह्यांची शिक्षा कमी करण्याचा अधिकार नाही, कारण या प्रकरणाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात पार पडली होती। त्यामुळे गुजरात सरकारनं शिक्षा रद्द करण्यापूर्वी मुंबई हायकोर्टाचा सल्ला घेणं आवश्यक होतं, असंही निरीक्षण सुप्रीम कोर्टाकडून नोंदवण्यात आलंय। महाराष्ट्रात सुनावणी झाल्यामुळे महाराष्ट्र सरकारनं मुंबई उच्च न्यायालयाच्या सल्ल्याने निर्णय घ्यावा असे निर्देश सुप्रीम कोर्टाचे आहेत। दरम्यान सर्व 11 आरोपींनी 2 आठवड्यात आत्मसमर्पण करावं असे आदेश सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आले आहेत। वकिलांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे, जाणून घेऊया। कोर्ट ने इस बात पर बहुत ध्यान दिया कि भाई ये लोगों को लिबर्टी मिल चुकी है, पर्सनल लिबर्टी और रूल ऑफ लॉ का क्या रिश्ता होगा, उसमें क्या इनकी लिबर्टी वापस ली जाए, वो सारी बातों पर बहुत गौर करने के बाद अदालत ने ये फैसला किया कि ये लोगों को वापस जेल में अभी जाना होगा, ताकि रूल ऑफ लॉ का पर जो इस देश टिका हुआ है, कोई भी हो उसमें लॉ सबके ऊपर बराबर चलेगा। और उन्होंने ये भी आश्चर्य प्रकट किया कि गुजरात स्टेट ने इस तरह क्यों इस मामले में एक्ट किया। आणि या सगळ्या प्रकरणासंदर्भात ओवेसींची सुद्धा प्रतिक्रिया आलेली आहे, आपण पाहूया। मैं सुप्रीम कोर्ट के इस फैसले का वेलकम करता हूं, खैर मुकद्दम करता हूं और उम्मीद करता हूं कि मुस्तकबिल में, फ्यूचर में कोई भी सरकार इस तरीके से एक्ट नहीं करेगी जिससे रेपिस्ट को छोड़ दिया जाए। रेपिस्ट जो होते हैं महिलाओं के, उनको ये मालूम होना चाहिए कि उनके पास कोई इम्यूनिटी नहीं है, और अगर कोई रेपिस्ट ये समझ लेगा कि मेरे पास एक रूलिंग पार्टी का आइडियोलॉजी का मैं मानने वाला हूं तो मुझे सरकार छोड़ देगी, वो उनको ये समझ जाना चाहिए कि पॉलिटिकल आइडियोलॉजी से आपको नहीं छूट मिलेगी। आणि बिल्किस बानो प्रकरण नेमकं काय आहे ते सुद्धा जाणून घेऊया। 2002च्या गुजरात दंगलीशी निगडीत हे सगळं प्रकरण। दंगली दरम्यान मोठ्या जमावाकडनं बिल्किस बानो यांच्या घरात घुसून त्यांच्यावर अत्याचार झाले। बिल्किस बानो यांच्या कुटुंबातील 7 जणांची हत्या करण्यात आली। अहमदाबादमध्ये या संपूर्ण प्रकरणाची प्राथमिक सुनावणी पार पडली। मग साक्षीदारांना धमकवलं जाण्याची भीती व्यक्त करत बिल्किस बानोनं सुप्रीम कोर्टात धाव घेतली। मग सुप्रीम कोर्टानं हे सगळं प्रकरण अहमदाबादमधनं म्हणजे गुजरातमधनं मुंबईमध्ये स्थानांतरित केलं। मग 2008 साली मुंबईतल्या विशेष सीबीआय न्यायालयानं या प्रकरणातल्या 11 दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली। मग नंतर मुंबई उच्च न्यायालयाकडनं या दोषींची शिक्षा कायम ठेवली गेली। 15 वर्षांनी एका दोषीनं माफीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली। गुजरात सरकारनं या संदर्भातला निर्णय घ्यावा असे निर्देश सुप्रीम कोर्टाकडनं देण्यात आले। मग गुजरात सरकारनं एका समितीची स्थापना केली आणि सर्व दोषींची शिक्षा माफ करण्याचा निर्णय समितीकडनं घेतला गेला। आणि देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी या सर्व दोषींची सुटका करण्यात आली। या निर्णयाविरोधात बिल्किस बानोनं सुप्रीम कोर्टात धाव घेतली, याचिका दाखल केली। मग सुप्रीम कोर्टानं सुनावणीसाठी याचिका दाखल करून घेतली। सुप्रीम कोर्टाकडनं आरोपींची शिक्षा माफ करण्याचा निर्णय रद्द ठरवला गेलाय, कारण हे प्रकरण महाराष्ट्रातलं होतं आणि महाराष्ट्र सरकारला त्याचे अधिकार आहेत, गुजरात सरकारला नाही असं कोर्टानं सांगितलं। आणि सर्व दोषींना तुरुंगामध्ये आत्मसमर्पण करण्याचे आदेशही सुप्रीम कोर्टाकडनं दिले जात आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।